श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत देवघरात काय ठेवायला नाही पाहिजे, म्हणजे आपण केलेल्या भक्तीचे फळ आपल्याला मिळेल आणि आपल्याला देवदोष लागू नये म्हणून आपण काय करायला हवे याचबद्दल सविस्तररित्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तर यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. देवदोष लागू नये म्हणून हे नियम पाळलेच पाहिजे, तरच तुमची पूजा सफळ संपूर्ण होईल असं मानलं जातं. त्याचबद्दल जाणून घेऊया याच गोष्टीबद्दल, ज्या पूजेत केल्या नाही पाहिजेत, ज्या गोष्टी देवघरात ठेवणं अशुभ मानलं जातं. प्रत्येकाच्या घरात एक देवघर असतेच. या देवघरात सर्व देवदेवतांचे फोटो ठेवलेले असतात. घरातील सर्व सदस्य या फोटोची पूजा करतात, पण हिंदू धर्मात पूजेशी निगडीत सर्व नियमांबद्दल सांगितलं गेलं आहे. या नियमाचं पालन केलंच पाहिजे. देवघरात देवपूजा करताना अशा काही गोष्टी अजिबात ठेवू नये. या गोष्टी ठेवल्या तर देव कोपतो असं देखील मानलं जातं. तुमच्या घरीही देवघर असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा, जेणेकरून तुम्ही जर चूक करत असाल तर ती चूक होणार नाही. तुमच्या देवघरात असं काही असेल तर लगेच ते तुम्ही काढून टाका. देवपूजेतील देव एकमेकास पाहत आहेत असे ठेवू नये. देवघरात धन पैसे दडवून ठेवू नयेत. देवाऱ्यात कमीत कमी देवमूर्ती अगर तसबिरी असाव्यात. एकाच देवाच्या 2 अगर जास्त मूर्ती असू नयेत. त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाहीत. त्याच देवतेची मूर्ती आणि फोटो चालेल. देवी निरनिराळ्या 2 असल्या तरी चालतील, त्यापेक्षा जास्त नको. दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देवघरात पूजू नयेत. हे सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावे. सोन्याचे देव असेल तर विसर्जनच करावे, नाही तर पूजकाचीही वंश बुडी होईल, अनेक संकटांनी त्रस्त होईल. देवाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पूजू नये. घराचे वातावरण स्मशानावत होईल, कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानात तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते. संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये. कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता राहते. घरात 6 फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावता येईल. देवघरात शनीची पूजा करू नये. सर्व जीवन संकटमय अति उदास राहते. देवघरात मुंजा देखील पूजू नका. बाकीचे देव कामच करत नाही. शिवाय त्या मुंजास सदतीपासून बंधनात अडकविल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात. त्यामुळे तुम्ही देवघरात मुंजा पूजूच नका. देवघरात गायत्री मातेची देखील पूजा करू नये, कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे. शिवाशिव पाळणे अति कडक असते. विटाळशी स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही, इतकी कडक आहे. देवघरात काळभैरवची पूजा देखील निषिद्ध मानली आहे. तो यम असून अति उग्र व कडक आहे. त्यामुळे या देवाची देखील देवघरात पूजा करू नये. देवघरात मसोबा पूजू नये. त्यामुळे कुलदेवीची कृपा छत्र कुटुंबावर राहत नाही. कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते. तसेच देवघरात पिराच्या चिन्हाची देखील पूजा करू नये. इतर हिंदू देवदेवतांची कृपा लाभत नाही. गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये. प्रथम गुरुची पूजा करावी, नंतर शिष्याची पूजा करावी. देवाच्या मूर्ती शोकेशमध्ये ठेवू नये. ते देव त्या कुटुंबाचीच शोभा करतात. त्यामुळे देवाच्या मूर्त्या चुकून देखील तुम्ही शोकेशमध्ये ठेवूच नका. देवघरातील पूजेच्या मूर्त्या 3 इंचापेक्षा कमी असाव्यात. जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जन कराव्यात. देवाऱ्यातील देवांना माशी लागलेली असू नये. देव भग्न, छिद्र पडलेले, आसन आयुधे हलत असलेले, चिरा गेलेले, विद्रूप झालेले, पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत. ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात. बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवघरात पूजू नयेत. त्यांची पूजा केली असता ज्यांनी ते देव दिलेत किंवा ज्यांचे ते देव आहेत, आपण केलेले पूजाचे फळ त्याच लोकांना मिळते. आपली पूजा व्यर्थ ठरते.
त्यामुळे बक्षीस मिळालेले देव अथवा आहेर म्हणून आलेल्या देवांच्या मूर्ती आपल्या घराच्या देवघरामध्ये पूजू नयेत. आसरा देखील देवघरात पूजू नयेत. आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे. देवपूजा करताना पूजा करणाऱ्यांचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे किंवा देवांचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे. दक्षिणोत्तर ही दिशा नसावी. देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावे. ईशान्य दिशा ही हलकी समजली जाते. देवघर हे नेहमी लाकडाचे सागवानी असावे. ते संगमरवरी नसावे, कारण ईशान्य दिशा ही हलकी तत्वाची दिशा असल्यामुळे संगमरवरी जर देवघर असेल तर पुन्हा तिथे जडतत्व उत्पन्न होते आणि गोष्टी विरुद्ध दिशेने घडण्यास सुरुवात होते. त्यामुळे शक्यतो लाकडी सागवानीच देवघर असावे. देव्हाऱ्यावर दिवंगत आई वडील वगैरेंचे फोटो लावू नयेत. देवावर श्रद्धा असेल तरच देवपूजा करावी. उगीचच लोक काय म्हणतील म्हणून देव ठेवू नयेत. श्रद्धा असेल तर मात्र रोज स्वहस्ते पूजा करावी किंवा करवून घ्यावी. मनोभावे नतमस्तक होऊन देवाला रोज नमस्कार करावा. त्या देवपूजेचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. घरातील मंदिरात शिवलिंग ठेवू नका. देवघरात लोक शिवलिंग ठेवतात. शिवलिंग ठेवण्याचे काही नियम आहेत. घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नये असं शिवपुराणात सांगितलं गेलं आहे. शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा संचार होत असतो. त्यामुळे शिवलिंग नेहमी खुल्या जागी ठेवावे. त्याचा आकार कधीच अंगठ्यापेक्षा मोठा नसावा. शिवलिंग हे पितळाचे असावे. त्यावर नाग नसावा. देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये, कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे. ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात. देवघरात कोणत्याच देवाचा रौद्र रूपातील फोटो ठेवू नका. नेहमी देवाचे हसणारे प्रसन्न चेहरे असणारे फोटो ठेवा. क्रोधातील फोटो ठेवणे अशुभ मानलं जातं. हसणारे फोटो शुभ मानले जातात. ते घरात सकारात्मकता आणतात. कोणत्याच देवाची तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवू नका. तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवणं अशुभ मानलं जातं. त्याने वास्तुदोष उत्पन्न होतात आणि तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात असेल तर तो आजच काढून टाका. पूजेदरम्यान तांदूळाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे. तांदळाला शुद्ध धान्य मानलं जातं. ते पूजेत फुलांची कमी पूर्ण करतात. पण देवावर कधीच तुटलेले तांदूळ टाकू नये. त्याला अशुभ मानलं जातं. जर तुमच्या घरातील देवघरात तुटलेले तांदूळ असतील तर आजच ते काढून त्या जागी चांगले अख्खे तांदूळ ठेवा. देवघरामध्ये काडीपट्टी ठेवू नका. तसेच अंत्यविधीसाठी लागणाऱ्या वस्तू देवघरामध्ये ठेवत नाहीत असं म्हटलं जातं. त्यामुळे तेल काडीपिटी अशा वस्तू देवघरापासून थोड्या लांबच ठेवाव्यात. आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे. जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते. आपल्या देवघरात आपल्या कुलदेवताचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यकच आहे. त्यामुळे देवघरात तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही जाणून घ्या. कुलदैवत आणि फोटो किंवा मूर्ती नक्कीच असू द्या तुमच्या देवघरामध्ये. आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते. ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीत प्रवाहित करायचे असते. देवघरातील शाळीग्रामावर कधीही अक्षदा वाहायच्या नसतात. ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते. देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो. देवांना कधीही दोन्ही हात जोडून नमस्कार करा. आपण देवघरात जी समई लावतो व निरांजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा. एकत्र लावू नका. देवाला लावलेल्या समईच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही. देवा समईमध्ये 3 वाती लावायच्या नसतात. एकतर 2 वाती लावायच्या किंवा एकच वात लावली तरीही चालते. देवघरात देवांना आपण नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा. देवापुढे नतमस्तक व्हायचे असते पण त्यांना शरण गेलेलो असतो. त्यामुळे जर तुम्ही टोपी घातलेली असेल तर टोपी काढूनच देवाला नमस्कार करावा. आपण
देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची, परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेतच केलेले कधीही योग्य असते. देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटानेच गंध लावावा. स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा. नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू देखील वाढू नये, कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत. तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत, त्यामुळे तुम्ही याची नक्कीच काळजी घ्या. मारुती हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्याची मूर्ती देवघरात ठेवायची नसते. त्याची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील 3ऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. म्हणून मारुतीची मूर्ती देवघरामध्ये चुकून देखील ठेवू नका. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवघरात पाळावयाचे अत्यंत महत्त्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत. असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी राहते. आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतील. घरात नेहमी देवांचा आशीर्वाद राहील. आपल्या घरात देवांचा वास असतो. देव आपल्या घरात वावरत असतात. त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभितच ठेवले पाहिजे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.